लीला, लक्ष्मी, पूजा, आता शिवम उठवा तिघींनी पण. आणि आजी मी श्रद्धा आहे. तू श्रद्धेने वाहणार आहेस. वा, कोणी मनाई केली बाळा. काही ठिकाणी शवाष्ण हे व्रत करतात, काही ठिकाणी कुमारिका करतात. देवा, जे काही घडलं त्यामुळे सरस्वती खूप दुखावली गेलीये. तिला हा धक्का सहन करण्याचं बळ दे देवा. सरस्वती, सरस्वती, मला कळतंय तुला खूप वाईट वाटतंय, पण एजंटनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. हे बघ सरू, मान्य आहे तो तुझा भाऊ आहे, पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. त्याचा गुन्हा खूप मोठा आहे सरस्वती. तुम्हाला काय जातं वैदी बोलायला? भाऊ माझा गेलाय तुरुंगात आणि तुम्ही म्हणताय जे घडलं ते योग्य घडलं. नाही, बरोबर आहे वैदी तुमचं. मला काय कळणार? तुमच्यावर अशी वेळ नाही आली आहे ना. तुमच्या जवळची व्यक्ती दूर नाही गेले तुमच्यापासून म्हणून तुम्ही असं बोलताय. जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे माझं दुःख? तरी तुमच्या दुसऱ्या मुलीवर लवकरच संकट येणार आहे आणि ते संकट मीच आणणार आहे. किशोर साहेब, हा बोला साहेब. साळुंके, बातमी कळली असेलच. हो ना साहेब, ऐकली ना. म्हणजे मला तर ऐकून धक्काच बसला हो. त्यात धक्का बसण्यासारखं काय? त्या विक्रांतला त्याचा अतिशहाणपणा नडलाय. त्याला 10 वेळा सांगत होतो, त्याला माझं ऐकायचं नव्हतं. आता भोगतोय त्याच्या कर्माची फळ. हा हो, पण मग लीला आणि एजेला आयुष्यातून उठवायच्या आपल्या प्लॅनचं काय? एक विक्रांत गेला म्हणून काय होतंय साळुंके? आपण आपलं ध्येय गाठायचंच. एजे आणि लीलाच्या संसाराची वाट लावायची. आता आपली पुढची स्टेप, काही झालं तरी तुझं आणि रेवतीचं लग्न झालंच पाहिजे. लाग कामाला. होय साहेब. हो, मी लग्नाच्या मागणीचा ऑलरेडी बॉम्ब टाकलाय. बॉम्बची टिक 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 सुरू झाली आहे केव्हाच. मग फोडा आता तो बॉम्ब. धमाका झालाच पाहिजे. काम झालंच म्हणून समजा साहेब. अभिराम जहागीरदार, तुझ्या आयुष्यातलं एक प्रकरण संपलं की मी दुसरं प्रकरण उकरून काढणार. तुला तुझ्या आयुष्यात स्वतःच्या घरी, सासरी कुठेच सुख लागू देणार नाही. तुझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला सळो की पळो करून सोडणार. एक दिवस तुला असा कोंडीत पकडणार की नक्की सावरायचं कुठून आणि कसं हे तुला कळणार पण नाही. आज सोफ्यावर झोपायची टर्न माझी आहे, त्यामुळे तुम्ही झोपा बेडवर. तू झोप ना बेडवर. नको नको, तुम्ही झोपा ना बेडवर. हे बघ, तुला आरामची गरज आहे. यू नीड रेस्ट. जा जाऊन झोप. ठीक आहे, go. अच्छा, तुम्हीच दमले का? तुम्ही दमलाच नाही आहात?
तुला आज परत लागलंय. रिकव्हरी व्हायच्या अगोदर अजून हर्ट झालंय तुला. त्रास होईल तुला. जाऊन झोप ना आरामात तिथे. फक्त मलाच त्रास झालाय का? तुम्हाला त्रास नाही झाला? ते काही नाही, तुम्ही झोपा ना जाऊन. ही काय पद्धत आहे बोलायची? तुझी एवढी मदत केली मी आणि तू असं वागणार आहेस? हो, कारण मी चिडले. आता का? कारण रेवती किडनॅप झाली होती. हे सगळं खोटं वाटत होतं ना तुम्हाला, पण आता सगळं सिद्ध झालंय की मी खरं बोलत होते. तर तुम्हाला आता सॉरी बोलावंसंही वाटत नाही. आणि तू काय केलंस? मी किडनॅपर आहे, मी अंतराचा खून केला असा चीप आरोप लावलायस तू माझ्यावर. एक मिनिट, मी ना माझ्या समोर जे पुरावे होते त्यावरनच आरोप लावले. मीही तेच केलंय. माझ्या समोर जे पुरावे होते त्याच्या बेसिसवर तुझ्यावर आरोप लावला. आणि मी जे काय केलं ना समोरासमोर केलंय. तुझ्यासारखं पाठीमागे जाऊन इन्व्हेस्टिगेशन नाही करत बसलो मी. हे बघा, काय बोल ना. ठीक आहे, माझं चुकलं असेल, पण तुमचंही चुकलं. त्यामुळे आधी तुम्ही सॉरी बोला, मग मी सॉरी म्हणेन. हे मी एक्सपेक्ट करू शकतो ना की तू मला पहिले सॉरी बोल. हा, मी आणि आधी सॉरी म्हणायचं विसरा. ठीक आहे, तुम्हाला झोपायचं होतं ना सोफ्यावर, झोपा. गुड नाईट. फाईन. गुड नाईट.